यावर्षी बऱ्याच मैत्रिणींना बाहेर ऑर्डर देऊन फराळ करून घेतला. माझ्याही मनात येऊन गेलं आपण पण बाहेरून फराळ घेऊन आपण रिलॅक्स राहूयात का असं म्हणत विचार करत करत मी आकाशकंदील बनवून रेडी केला आणि खोकल्याचं नैवेद्य देऊन थोडंसं 2 दिवस टाळले. तोपर्यंत दिवाळी येऊन टापली. आता म्हटलं चला 2 तरी आयटम आपण बनवू म्हणून करायला घेतला. पहिला शंकरपाळ्या करायला घेतल्या. शंकरपाळ्या इतक्या परफेक्ट शंकरपाळ्या मला येत असताना सुद्धा ना ह्या वेळेला मी तिची रेसिपी बघून शंकरपाळ्याची वाट लागली. त्या विरघळायला लागल्या. पण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स होता त्यामुळे त्या सावरल्या गेल्या आणि बनवून कंप्लीट केल्या. आता दुसरा पदार्थ मी ना चंपाकळ्या करायला घेतला. हा माझा लहानपणी एवढा आवडीचा पदार्थ होता ना, पण आम्ही मोठे झालो. मैदा न खाण्याचे वारे आपल्या कानात शिरायला गेले. पिझ्झा, बर्गर, वडापाव सगळं चालतं, पण मैद्याचा फराळ नाही चालणार म्हणून ते करायचंच बंद झालं. पण आज अचानक मैत्रिणीकडे खाल्यानंतर परत त्याची आठवण झाली आणि मी परत करायला घेतला चंपाकळी. इतकी परफेक्ट चंपाकळी झाल्यानंतर ना माझ्यातला उत्साह अजून वाढला. मग मी करायला घेतलं. पुऱ्या खानदानाचा आवडता पदार्थ म्हणजे चकली. आणि ज्याला चकली जमते ना त्याला सगळेच पदार्थ इझिली जमून जातात. मग चिवडा आणि गुलाबजामुनी परफेक्टली होऊन गेले आणि असं करून माझे 5ही पदार्थ पूर्ण झाले. आणि हे करता करताना बालपणीच्या सगळ्या आठवणीला उजाळा भेटला. आणि हे मी सगळं कसं ते रांगोळीसाठी लवकर उठणं आणि गल्लीवर फिरणं, कुणाची रांगोळी मोठी आहे कुणाची छान आहे पाहत पाहत. आणि मम्मीला ना फराळात मदत करत असताना मी कधी फराळ करायला शिकले हे मलाच कळलं नाही. आणि मी आज फराळ वगैरे नाही केलं, अशा काही गोष्टी नाही केल्या तर माझ्या मुली तरी कशा शिकणार हे जाणवलं. लेट का असे ना माझा तर फराळ झाला आहे आणि माझा आवडता पदार्थ फराळातला पदार्थ म्हणजे चंपाकळी आहे. तुमचा आवडता पदार्थ कोणता आहे कमेंट करून सांगा. आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत विश यू व्हेरी हॅपी दिवाळी.